नमस्कार मंडळी. साजूक तूप या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टवरती प्रमुख पाहुण्या म्हणून विनया विनायक विद्वंस त्या आलेल्या आहेत आणि श्रीमद दासबोधाच्या त्या अभ्यासिका आहेत. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1960. शिक्षण आहे BSc BEd. जनरल एज्युकेशन हायस्कूल कल्याण येथे त्यांनी 3 वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. 8वी 9वी आणि 10वीच्या गणित आणि शास्त्र विषयासाठी त्यांनी विशेष वर्ग घेतले आणि काही गरीब भाजीवाल्या, कामवाल्या, लहान मुलामुलींसाठी त्यांनी मोफत शिकवलं सुद्धा आहे. बदलापूरच्या अंध विद्यालयामध्ये त्यांनी 1 वर्ष सेवा म्हणून शिकवलं आहे. मूळ गाव हे बदलापूर पासून 5 ते 6 किलोमीटरवर खेडेगाव, तेथे वस्तीत आठवड्यातून 2 दिवस सेवा म्हणून त्यांनी शिकवलं. पत्राद्वारे दासबोध परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण केला. दासबोधाचा सखोल अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. पुरवणी अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केलाय. मनोबोध, गीताव्रती ह्या परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्याची अत्यंत मनापासून आवड आहे. सोबतच लेखन, काव्य, अभिनय आणि रांगोळी याची सुद्धा आवड आहे. जय जय रघुवीर समर्थ. विनयाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी आणि सात्विक अशा चॅनलवरती. आणि आम्हाला खूप छान विषय भेटलाय, श्रीमद दासबोध. तर कृपया तुम्ही पॉडकास्टसाठी सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी, पूज्य अक्का स्वामी, माझे सद्गुरु श्री काणे महाराज या सर्वांच्या कृपेने आज माझी जी काही अल्पबुद्धी आहे त्याने आपण जे काही प्रश्न विचाराल त्याची यथायोग्य उत्तर देण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करीन. अगदी नावाप्रमाणे विनयशील व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. तर ताई, आम्हाला काय सांगाल की दासबोध, श्रीमद दासबोध या नावापासून आपण चालू करूया. तुम्ही त्याच्या अभ्यासिका आहात, एवढे वर्ष तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. तर दासबोध म्हणजे काय, नावापासून? दासाने केलेला बोध हा एक अर्थ, म्हणजे समर्थांनी सगळ्या जनमानसाला केलेला बोध आणि समर्थांना झालेला बोध. रामानी जो बोध त्यांना केला, जो बोध दिला, त्यालाही दासबोध असं म्हणता येतं. कारण त्यांनी शिकवल्याशिवाय, त्यांनी सांगितल्याशिवाय, ती प्रचिती आल्याशिवाय. आणि समर्थांचं तर एक महत्वाचं आहे की प्रचिती विण बोलणे नाही, हे तो प्रचितीचे बोलणे असं ते कायम म्हणतात. प्रमाण, अनुभव. प्रचिती म्हणजे अनुभव, प्रमाण नाही. प्रमाण 3 आहे: शास्त्र प्रमाण, गुरु प्रमाण आणि आत्मप्रचिती. या 3 प्रचिती आहेत. गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. शास्त्र काहीतरी सांगतं, बरोबर. गुरु ते गळी उतरवतं, आपल्या कानात सांगतं, बरोबर. मंत्र असेल, बोध असेल, आणि मग तो सांगितला ठीक, पण तो आपण आचरणात आणायला पाहिजे, त्याची साधना केली पाहिजे. आणि ती जेव्हा करू आपण त्याच वेळेला तो बोध पूर्णत्वाने आपल्यात मुरतो, त्याची प्रचिती येते, त्याचा अनुभव येतो. म्हणून समर्थांना स्वतःला झालेला बोध असा एक अर्थ आपण काढू शकतो. आणि दुसरा म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्यांनी केलेला बोध, दासांनी केलेला बोध, समर्थांनी केलेला बोध, असा एक अर्थ. म्हणजे आता बऱ्याच वेळेस काय होतं की मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांना भेटलं ना की चर्चा सुरू झाली की दासबोध हा विषय येतोच, की दासबोध वाचा किंवा दासबोध वाचला म्हणून मी इथपर्यंत आलो. बरोबर. तर असं आहे काय दासबोधामध्ये? काय नाहीये, काय आहे विचारण्यापेक्षा दासबोधात काय नाहीये ते सांगा. एक विषय समर्थांनी सोडलेला नाही, ह्याचं आश्चर्य वाटतं. वास्तविक
ते तुम्हाला माहितीये हा, की त्यांनी प्रपंच केला नाही, बरोबर. आणि तरी त्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला, हो, अख्ख्या विश्वाचा केला. चिंता 5 करतो वर्षाचा विश्वाची. मुलगा म्हणतो की चिंता करतो विश्वाची. हो, चिंता. म्हणजे हे मूळ त्यांचं जे आहे हा, ते त्याच्यातच आहे बरोबर. की त्याच्यात काय विषय नाही त्यांनी घेतला. अखंड सबंध भारत भ्रमण केल्यामुळे 12 वर्ष ते भारत फिरले पायी. आज गाड्या घोडे असून सुद्धा आम्ही पूर्ण भारत फिरू शकत नाही, आणि ते पूर्ण भारत 12 वर्ष फिरले. लोकांचं जनमानस ओळखलं, स्वभाव ओळखले, वृत्ती ओळखल्या, रचना कशी आहे ती ओळखली, भौगोलिक रचना ओळखली, माणसांचे स्वभाव तऱ्हेतऱ्हे ते कसे असतात ते ओळखले, आणि त्यामुळे त्यांना अनुभूती खूप आली. छान. म्हणजे आजकाल जो दासबोध, त्यामुळे त्यांनी एक विषय सोडला नाही असं मला म्हणायचं, की कुठला विषय नाही. मृत्यूवरती इतकं डिटेलमध्ये निरूपण तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मृत्यू निरूपण वेगळं लिहिलंय त्यांनी, की मृत्यू म्हणजे काय, मृत्यूविषयी तुम्हाला सापडेल नाही असं नाही, पण अख्खा समाज मृत्यूवरती लिहावा. व्यवस्थापन कसं असतं, शिकवण कशी असते, उपदेश कसा करायचा, राजकारण कसं, किती म्हणजे काय तुम्हाला सांगते. खरोखर एकही विषय सोडला नाही. फक्त मोबाईल कॉम्प्युटर विषय नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही लगेच मला म्हणाल की त्याच्यामध्ये मोबाईल आहे का, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे का, तर तेव्हा ते नव्हते, त्यामुळे तो विषय नाही. फक्त 20 दशक आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास, म्हणजे असे 200 समास. म्हणजे मानवी जीवनाचं एक मॅन्युअल म्हणूया का आपण त्याला, म्हणजे कसं जगायचं, अर्थात कसं जगायचं हे शिकवलं. एन्सायक्लोपीडिया म्हटलं तरी एन्सायक्लोपीडिया, बरोबर आहे. कारण काय आहे की मुळात माणूस आधी पहिले जीवन व्यवस्थित सुखी जगला तर तो भगवंताचं नाव घेईल. बरोबर. त्याला खायला पोटभर अन्न नसलं, राहायला खोपट नसलं, वरती छत्र नसतं, तर तो काय भगवंताचं नाव घेईल. त्याला अनेक चिंता आहेत. कारण त्यामुळे त्यांनी हे ओळखलं, म्हणून तर त्यांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नाही टका, मग घ्यावे परमार्थ विवेका. बरोबर. म्हणजे सबंध जीवन कसं जगावं, कसं नियमितपणे जगावं, काय सोडावं, काय घ्यावं, इतकं पद्धतशीरपणे सांगितलेलं आहे की ज्याचं नाव ते. म्हणजे सबंध दासबोध हा भक्ती सांगणाराच ग्रंथ आहे, पण तरी त्याच्यात त्यांनी व्यवहार कौशल्य आहे, मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, नियोजन आहे, प्लॅनिंग आहे, काय नाहीये, सगळं आहे त्याच्यामध्ये. लिहावं कसं, लेखन क्रिया निरूपणावरती केवढं लिहिलंय हो. आम्ही तुम्ही काय म्हणालो असतो, नीट छान अक्षर काढावं, मोकळं लिहावं, सुटसुटीत लिहावं, दुसऱ्याला वाचता येईल असं अक्षर असावं, केव्हाही पाहिलं तरी छान वाटेल, मुद्देसूद लिहावं, समास आखावा, इथपर्यंतच आपली मदत. बरोबर. त्यांनी किती बारकाव्यांनी सांगितलं. लेखन क्रिया जर का आपण निरूपण बघितलं तर लक्षात येतं की बोरू कसा वापरावा. त्यावेळेला काही पेन नव्हती, फाउंटन एक वापरलं आणि टाकून दिलं असं नव्हतं. प्रवासाला जायचे, लेखनाचं सगळं साहित्य बरोबर असायचं, हिंगुळ, वाळलेल्या गोष्टी बरोबर असायच्या, आयत्याला त्याच्यात पाणी घालायचं आणि तो रंग तयार करायचा. तो रंग तयार करायचा, जिथे ठळक काही करायचं, अंडरलाईन ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये अंडरलाईन म्हणतो, अधोरेखित ती करायची. कुठे छोटस काही खुणा करायचे की महत्वाचं आहे, ते सगळं त्या रंगीत ह्याने करायचं. आणि बाकी बोरू कसा असावा, त्याला टोक कसं करावं, शाई कशी तयार करावी, शाई भिजवावी कशी, किती अंतर सोडावं, इतकं इतकं बारकाव्यानिशी लिहिलेलं आहे. आश्चर्य वाटतं, खरोखरच आश्चर्य वाटतं. म्हणजे मी वाचलं तो समास, लेखन क्रिया निरूपण नाम, त्यामध्ये समर्थ असं म्हणतात की जसं आपण पहिलं अक्षर काढलं, पहिल्या ओळीतल्या पहिल्या अक्षरातलं पहिलं जे शब्दातलं पहिलं अक्षर, तोच उत्साह शेवटच्या ओळीच्या शेवटच्या शब्दापर्यंत, अक्षरापर्यंत असायला हवा. म्हणजे सातत्य किती असावं, आणि समर्थ किती अगदी बारकावे पाहतात आणि त्यामध्ये निपुणता आणण्याचा प्रयत्न करतात. अतिशय उत्तम. आपण साधं फळ्यावर लिहिलं तर सुरुवातीला मोठं, मग थोडं तिरकं असं जातं. त्याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं की लोक जाता येताना पाहायचे ते कसं लिहितात. आणि मग ते जर का अतिशय सुरेख लिहिलं असेल, तुम्ही जर का गोंदवलेला गेलात कधी, तर गोंदवलेकरांच्या महाराजांच्या समाधी स्थानाचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर एक फळा लिहिलेला असतो. मला ते पाहिलं की लेखन क्रियाच आठवते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक टाकी अक्षर असल्यासारखं असतं, अगदी एक टाकी. तो जो पहिला काही श्री काढलेला आहे किंवा राम काढलेला आहे तसाच राग सगळीकडे असतो. बरोबर. कुठे बारीक मोठा असं काही नाही.
हे लेखन क्रियेचं फलित आहे. अगदी अगदी. म्हणजे समर्थ असं म्हणतात की कागद जो आहे, फळ म्हणतो आपण त्याला, फळाच्या चारी बाजूंनी थोडं थोडं अंतर ठेवायचंय आणि मध्यभागी लिहायचंय. मला असं कळतं की आता मोडी लिपी मला वाचता येते, तर त्या दरम्यान मी बघतो ते मोडीचे रुमालातले कागद, तर ते बाजूनी कोपऱ्यातून खराब व्हायला चालू होतात आणि मधला मजकूर मात्र सुरक्षित राहतो. हा इतका सूक्ष्म विचार, दूरदृष्टी, ते कागद बाजूने नंतर म्हणजे काही वर्षानंतर सुद्धा हे साहित्य तसं नीट राहू दे. आता त्यांना काय कल्पना की लोक प्रिंट काढतील, लोक मोबाईल मध्ये सेव्ह करतील, पीडीएफ करतील आणि ती सुद्धा नष्ट होणारीच आहे. आज तुम्हाला वाटतंय की आपण पीडीएफ केली, आपण युट्यूब वरती टाकलाय, अजून काही काळानंतर कदाचित ते नष्टही होऊ शकतं. काय ते व्हायरस घुसतो काय काय असं मला त्यातलं फार काही कळत नाही, पण म्हणजे खूप बारकाव्यानिशी लिहिलंय. आणि पुन्हा त्या मांदुस्या म्हटलंय, त्या पेट्या कशा असाव्यात, कशात ज्याच्यात ठेवायचे, ते फडकं कुठल्या प्रकारचं असावं, कुठलं तरी घेतलं साडीचं आणि त्याच्यात मेण कापडाचं असावं, का ओलं होऊ नये, बरोबर, पाणी नाही लागतं, काही सांडलं. आम्ही आता चहा पिता पिता पुस्तकं वाचायची सवय आहे लोकांना हल्ली, आणि मग तो चहा कोणता धक्का मारला की त्या पुस्तकावर सांडतो आणि ते पुस्तक म्हणजे लेखन केल्याच्या नंतर जे काही आपलं डॉक्युमेंट्स तयार होतं, त्याचं डॉक्युमेंटेशन जतन कसं करायचं हे सुद्धा लेखन क्रिया त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की एखादा विषय घेतला की त्यातला एकही गोष्ट असं होता कामा नाही की अरे हे कसं करायचं ते सांगितलेलं नाहीये. इतका सूक्ष्म विचार सगळीकडे केलेला आहे एक सलगपणे. छान. तर मग ताई मला हे सांगा की तुम्हाला दासबोध भेटण्यापूर्वी आणि भेटल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असे मूलभूत काय प्रसंग, काय बदल घडले? भेटण्याच्या वेळी तुम्ही मिळालं म्हणायला. बरोबर. माणूस भेटतो, ग्रंथ मिळतो. काय म्हणताय, दासबोध मिळण्यापूर्वी काय झालं? मिळण्यापूर्वी आणि मिळायच्या आधी तशी मला लहानपणापासून आमच्या घरी वडील वाचायचे. मुळात वैदिक घराणं आहे आमचं. माझं माहेरचं नाव लेले आहे, शुभदा वासुदेव लेले, डोंबिवली. तर वैदिक घराणं असल्यामुळे घरात सगळे संस्कार जप करायचे वडील. पहाटे उठून दासबोध वाचायचे रोज, तर ते कानावर पडायचं वाचल्यानंतर. पण मला त्यांनी ब्रह्मचैतन्यांची गोष्ट सांगितली होती की राम रडला. ब्रह्मचैतन्य जायला निघाले, त्याला राम रडला. तर मी हट्ट धरला होता की मला फ्रॉक नसला तरी चालेल नवीन दिवाळीला, पण मला तुम्ही तिकडे घेऊन चला आणि मला तो राम बघायचा आहे. ज्या रामाच्या डोळ्यातून माणसासाठी पाणी आलं, अश्रू. म्हणजे माणूस रडतो हो, त्यात काही विशेष नाही, पण भगवंत रडतो आणि हे सगळे लोक बघतात, ही सगळ्यांची अनुभूती आहे. तो राम मला बघायचाय. हा हट्ट धरला होता. आणि मग त्यांनी मला गोंधळला नेऊन आणलं. तिथून येताना एक दासबोध आणला आणि तो मग मी नंतर थोडा थोडा वाचायला सुरुवात केली. मेन टाइम लग्न झाल्यानंतर 1-2-4 वर्ष गेली, थोडी लहान मुलं ह्याच्यात त्याच्यात. त्याच्यानंतर दासबोध हातात आला, म्हणजे परीक्षा ह्या स्वरूपामध्ये. कारण मला असं वाटायचं वाचायचं, पारायण करायचं आणि ठेवून द्यायचं, यासाठी दासबोध नाहीये. दासबोध हा ग्रंथात बांधून ठेवायची गोष्टच नाहीये, ती जगण्याची गोष्ट आहे. बरोबर ना. त्यामुळे पारायण करावं, करू नये असं नाही, कारण पारायण वारंवार केल्याने हळूहळू त्याचा अर्थ उलगडतो. पण अभ्यास जर का त्याचा केला, खोल शिरत गेलो, म्हणजे पहिल्यांदा मी 94-95 पासून रेग्युलर वाचायला लागले, रोज एक समास. त्यात नित्यता ठेवायची, सातत्य पाहिजेच. आणि मग तो रोज वाचत गेल्यानंतर असं त्याच्यात कळायला लागलं की याच्यात खूप काही आहे. नुसतं पारायण करताना भराभरा वेळ नसतो, कारण या 3 तासात ते उरकायचं असतं. कोण 10 वेळा वाचताय, कोण 25 वेळा वाचताय, झालं बाबा आजचं पूर्ण. बरोबर. पण आपण वाचून ज्यावेळेला करतो, विचार करतो, त्यावेळेला त्याचा आनंद वेगळा मिळतो. आणि 96 पासून आतापर्यंत दरवेळेला काहीतरी नवीन समर्थ सांगतात. हे त्यांच्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की मागच्या वेळेला जे कळलं नाही ते आता एकदम वेगळ्याच तऱ्हेने तो, म्हणजे त्याचा अँगल वेगळाच कळून जातो. जसं आता तुम्ही लेखन क्रिया म्हणालात, तर हे साधं आहे की जसं सुरुवातीला जसं आहे तसं शेवटपर्यंत असावं, म्हणजे सातत्य ते असावं. हे सांगून टाकायचंय ना की जे करायला घ्याल त्याच्यात सातत्य. हे रूपकात्मक झालं ना की पहिलं अक्षर शेवटच्या अक्षराप्रमाणे असावं. तसं आपण जी काही उपासना करतो, साधना करतो, त्यामधला उत्साही
पहिल्या क्षणापासून शेवटपर्यंत तसा तसाच असावा. राहिला पाहिजे. नाहीतर पहिली ओवी वाचताना उत्साह असतो आणि शेवटच्या ओवीपर्यंत पोहोचताना कधी एकदा हे संपतंय. आरंभशूर म्हणतात त्याला, आरंभशूर. तर तसं होऊ नये. नाही. म्हणजे मी जेव्हा प्रयत्न करतो ना दासबोध समजून घेण्याचा, माझा प्रयत्न तोच असतो की म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा. समर्थ हे का सांगतायत की जे जे काय आहे ते जतन करून ठेवा. लिहिलंस ना, एवढं सगळं कार्य केलंस ना तू डॉक्युमेंटेशन, आता त्याचं जतनही कर. अरे म्हणजे हा देह मिळालाय आणि म्हणजे मी असं म्हणतो की ती शाई म्हणजे माझे विचार आहेत, हा कागद म्हणजे मी स्वतः आहे आणि लेखक म्हणजे मी पण आहे आणि मीच माझं चरित्र लिहितो आणि ते चरित्र मलाच जतन करायचं आहे, असं मी ते इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतो माझ्या पातळीवरती. बरोबर, माझं जे काही चेतनेचं स्तर आहे, कॉन्शियसची पातळी आहे, त्यानुसार ते मी तसा अभिप्रेत करतो. बरोबर, बरोबर आहे का ताई? हा, ठीक आहे. पण ते जतन करून ठेव, पण हे लक्षात ठेव की तेही नष्ट होणार आहे. हो, हा पुढचा विचार आहे आणखी. हो. हा, म्हणजे तुला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय नाही, हरकत नाही की हे मी जतन करून ठेवीन, हे जतन करून ठेवीन, त्याच्यातला तो गर्भित अर्थ आहे ना, हो, तो शब्द भले जाईल, ते कागद भले जातील, पण ते तत्व आहे, हो, ते तत्व कायम राहणार आहे, ते निरंतर आहे. हो, हे लक्षात घे. म्हणजे मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी कष्टी होशी, राम करता श्रीराम करता म्हणसी म्हणसी तेने यश कीर्ती प्रताप. हो, त्यामुळे हे सगळं जे लिहिलंय, काही केलंय, हे मी करतो हे म्हणलं की अभिमान आला. कारण हो, अभिमान राम येते करता मत्सर. म्हटलं की त्याच्यावरती जबाबदारी आली सगळी. बरोबर. यश कीर्ती प्रताप प्रभू श्रीरामांच्या चरणी आहे. बरोबर आहे ताई. मग आता जे सगळ्यात पहिला समास येतो, पहिल्या दशकातला पहिला समास, त्याच्याबद्दल काय सांगाल? ग्रंथारंभ लक्षण सुरुवातच आहे, तो समासच वेगळा आहे. बाकीचे सगळे तुम्ही ग्रंथ जर का बघितलेत तर त्याच्यात ओम नमोजी आद्या, हो हो, किंवा श्री गजानना, हे मंगलमूर्ती, हे ओंकारा, काहीतरी सुरुवात असते. इथे सुरुवातच वेगळी आहे, तुमच्या लक्षात येईल. हो ना, म्हणूनच श्रोतेजनांनाच मुळी वंदन करून सांगितलं की हा ग्रंथ कशासाठी हे सुरुवातीला सांगून टाकले. प्रस्तावना म्हणू शकतो. हा, प्रस्तावना म्हणू शकतो त्याला एक प्रकारे, पण ते वंदनच आहे पहिला. कारण सबंध दशक आहे तो स्तवनाचा आहे. सगळ्यांचं स्तवन केलंय त्यांनी. स्तवन आणि स्तुतीमध्ये काय फरक? हा, स्तुती ही कशी साधारणपणे एका अंगाने असते. कशी म्हणजे आता बघा, मी तुमची स्तुती केली की ह्यांचं चॅनल खूप छान आहे बरं का, बघा तुम्ही, हा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, आणि माझी मुलाखत नाही बघितली तरी चालेल, बाकीचे सगळे कार्यक्रम बघा, ही झालेली स्तुती आहे. हो, आता स्तुतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या फक्त काय हायलाइट ज्याला म्हणतो तशा केल्या जातात, आणि स्तवनामध्ये आर्तता आहे. हा फरक आहे. भाव आहे आणि आर्तता आहे खूप. की मी हे तुला गणेशाचं स्तवन, शारदेचं स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन, तुम्ही मोठे आहात आणि मी खूप लहान आहे, असं काही स्तुतीमध्ये वाटत नसतं. मी जेव्हा तुमची स्तुती करते तर मी पण मोठीच असते. हा फरक आहे ना. म्हणजे स्तवनामध्ये ही आर्तता आहे की हा ग्रंथ जो मी लिहितोय, हा श्रोत्यांनी मला काही शंका विचारलेत, त्यांचं समर्थन करण्यासाठी लिहितोय. काही मला परमार्थ साधन सांगायचंय, भक्तियोग सांगायचंय, आणि मग मी आधार कसला कसला घेतलाय. कितीतरी गीतांचे आधार आहेत, वेदाचा आधार आहे, उपनिषदाचा आधार आहे. त्यांना माहितीये मनुष्याचं जीवन कसं येते. 50-60 वर्षापर्यंत तर सगळं त्याचं कष्ट करण्यात जीवन जातं. त्याच्यानंतर तो म्हणतो मी दासबोध समजून घेणार आहे, पण तोपर्यंत डोळे थकलेले असतात, कान थकलेले असतात, बसवत नाही, उठवत नाही. सावधान सावधान लिहिलंय ना गीतानी ते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. मी ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलाय आणि तुम्हाला सार काढून तुमच्या मुखात ओतलंय. तर तुम्ही ते घ्या. म्हणजे समर्थांना माहिती की तुमच्याकडे तेवढं जीवनकाल नाहीये, किंवा या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला वेद आले, उपनिषद आले, पुराण आले. म्हणजे तिथं मला माहितीये की ग्रंथारंभ लक्षणामध्ये सांगितलं की हंस गीता, पांडव गीता, गुरु गीता, अवधूत गीता, अशा कित्येक गीता म्हणजे माहिती नाहीत की ह्या गीता आहेत. या गीता लोकांना फक्त भगवद्गीता माहिती आहे. बरं, प्रत्येक गीतेचा बोध वेगळा आहे, प्रत्येक गीतेची संख्या वेगळी आहे, त्याचा आशय वेगळा आहे आणि त्याचं कारण वेगळं आहे.
हे पण माहिती नसतं. मग हे सगळं त्यांनी स्वतः नाशिकला टाकळीमध्ये 12 वर्ष अभ्यास केला. काय कौतुक वाटतं हो, आणि वाईट वाटतं कधी कधी. लोकांनी इतकी अवहेलना केलेली आहे. काय दडदाकट दिसतोय, भिक्षा मागायला आलाय, जा काही नको, लोकांनी हाकलून दिलं असेल म्हणून आला इकडे, अशी अवहेलना सहन करत 12 वर्ष त्या काळाराम मंदिरामध्ये जायचं. तिथे नाशिकला पंचवटीमध्ये जे काही कीर्तन निरूपण चाललेलं आहे ते पाहायचं. काय होतं यांच्याकडे, लंगोटीशिवाय दुसरं काही नव्हतं. आणि राम होता बरोबर, दुसरं काय होतं, तो मुख्य महत्वाचा आधार होता. आणि मग ते सगळे ग्रंथ त्यांच्याकडनं घ्यायचे मागून. त्यांना कळलं होतं तिथल्या लोकांना, कीर्तनकार असतील, साधू असतील, सज्जन असतील, कोणी सद्गुरू असतील भेटलेले, त्यांना माहित होतं हा मुलगाचा स्पार्क काय येतो. आणि त्यामुळे त्यांनी ते ग्रंथ त्याला अभ्यासाला दिले होते. मग ते रात्री जायचं, टाकळीला जायचं, गुहेत बसायचं, जी काही भिक्षा सकाळी आणली ती झाली की त्याचा अभ्यास करायचा, टिपणं काढायची. काय आहे हो, खरंच आम्हाला जमेल का हे असं. म्हणजे त्या गुहेत बसून त्याचा अभ्यास करायचा. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास 12 वर्ष केलं. वाल्मिकी रामायणाचा अभ्यास केला, स्वतः रामायण लिहिलं, भावार्थ रामायण. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एवढा अभ्यास माणसाला करता येणार नाही. मग त्याला थोडं सार काढून द्यावं. जसं मी नेहमी म्हणते, एक उदाहरण कायम देते, वेळ आहे ना आपल्याकडे, की नदीचं पाणी आहे, मला खूप तहान लागली, मी नदीच्या काठावरनं चालली. आता नदीत एवढं प्यायचं पाणी छान आहे हो, गंगाच आहे ना, हरिद्वारची गंगा आहे, तिथेच आहे मी अगदी काठावर बसलेली. मग आता ते पाणी प्यायचं, तसं नदीत मी तोंड घालून पिऊ शकते का? नाही पिऊ शकत. असं काहीतरी काढून काढून पेलं तर तरी समाधान नाही होत. मग मी काहीतरी कळशी आणते, कळशीत काढून घेते. कळशी पण नाही तोंडाला लावतात हो, मग तांब्यात काढून घेते, तेही खूप कठीण जातं. मग छोट्याशा भांड्यात काढते आणि पिते पाणी, मग ते समाधान वाटतं. तसं सगळ्याचं सार काढून दिलंय. आणि ते सार आपण असं आपल्या कुवतीप्रमाणे ग्रहण करावं, क्षमतेप्रमाणे ग्रहण करावं, की मग पात्रता आपली किती आहे त्याप्रमाणे मग ते समाधान वाटतं. कारण नदीमध्ये भले पाणी खूप आहे हो, वेदांमध्ये खूप ज्ञान सांगितलंय, उपनिषदामध्ये खूप ज्ञान, गीता एवढे आहेत त्याचं ज्ञान सगळं सांगितलंय, सामान्य माणसाला कुठे कळते. म्हणून त्याचं सार रूप काढून म्हणाले 200 समासात देतो, बघ आता जमतंय का, अजून गागरच आहे, पण अजून तांब्यात काढायचंय आणि अजून भांड्यातून ग्रहण करायचंय. भांड्यात काढून ग्रहण करणे म्हणजे नामस्मरण करणे, अनुसंधानात राहणे, अखंड अनुसंधान त्याचं असणं, हे पेलावर भांड्याचं उदाहरण आहे. हो हो, खूप छान समजावून सांगितलं तुम्ही ताई. आणि मग दासबोधातील अशी कोणती ओवी आहे की जिनं तुमचं आयुष्य बदलून टाकलं असं तुम्हाला? काय तुम्ही बऱ्याच ओव्यांचा उल्लेख केलात, खूप म्हणतात तसं. मला वडिलांनी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पहिला मूर्ख समास वाचायला दिला मला. मूर्ख लक्षण आहे ना पूर्ण तो, मूर्ख लक्षणांचा समास वाच म्हणाले. मला वाटायला लागलं की माझ्यासाठीच लिहिलंय बहुतेक हा समास. समर्थांनी मला बघूनच लिहिलंय. राग येतो, पडतो मूर्ख, भांडी पडतात. हो, समर्थ एकच. हा, मूर्खांचे परत 2 प्रकार केले, मूर्ख आणि पडत मूर्ख. ज्याला कळतच नाही तो मूर्खच, तो बरा एक वेळ. पण पडत मूर्ख म्हणजे कळत असून तो मूर्खासारखा वागतो. कचरा टाकू नये ह्याच्यावरती लेक्चर देऊन येतो आणि घरी आला की कागद बाहेर टाकतो. हा पडत मूर्ख आहे, रोज रोज आपल्याला दिसतो गाडीतून बाहेर जाताना. म्हणून सांगतो, आता आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत, आम्ही काम करतो कॉर्पोरेटमध्ये. आमच्या त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमधून मोठ्या मोठ्या गाड्या बाहेर पडतात, 50-50 लाखाच्या गाड्या बाहेर पडतात आणि कचरा अगदी त्या गाडीतून सहज बाहेर येत असतो खिडकी उघडून. म्हणजे 50 लाखाची गाडी आहे पण 50 पैशाची अक्कल नाही, हेच काय ते पडत मूर्ख, हेच पडत मूर्ख आहे. तर ते तेव्हा त्यांना समजलं होतं की असे लोक आहेत की सांगतील भले खूप पण आचरण काही नाही. आणि म्हणून समजले आणि वर्तले, त्याची भाग्यपुरुष झाले. एरवी अर्घे भरंगळले बाह्याकारी. समजले आणि वर्तले. आकळणं शब्द समर्थांनी वापरले. आकळणं मला किती दिवस कळायचं नाही. कळणं आणि आकळणं. तर कळणं म्हणजे कळणं, वाचलं आणि समजलं. आकळणं म्हणजे आचरणामध्ये आणणं म्हणजे आकळणं आहे. की मला कळलं असं असं करायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे, कळलं मला करायला पाहिजे ना, पण अंमलबजावणी पाहिजे, करायला पाहिजे. तर ते वर्तणूक होणं तशी म्हणजे आकळण आहे. तर मूर्ख लक्षण मी वाचलं आणि मला वाटलं की ह्याच्यात खूप आहेत काय काय. मग आपला अवगुण समजेना तो एक मोठा अवगुण. बरोबर. मग अवगुण अधिक कळले पाहिजेत. त्यामुळे ते अवगुण कळायला लागले की माणसाची प्रगती होते.
म्हणजे काही खूप अगदी तमोगुण होते अशातला काही भाग नाही ईश्वराच्या कृपेने. पण राग यायचा, कोणी काही बोललं की चिडचिड, थोडीशी म्हणजे काही उलटून नाही बोलायचं पण मनातल्या मनात वाटायचं ना की हे चुकलंय म्हणून यांचं, किंवा काही छोटी मोठी गोष्ट नाही झाली मनासारखी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंता. बाकी क्रोध इतका नव्हता. नाही, तोच शब्द वापरला नाही, चिंता वाहतो विश्वासी, कारण चिंतेतच आहेत सगळे. नाही, चिंता म्हणजे इतकी चिंता. 1-2 मिनिटात उदाहरण सांगते तुम्हाला. म्हणजे मग मला तो दासबोध हातात आल्यानंतर काय झालं ते सांगते. यजमान माझे स्वप्न पडलं फक्त, किती 10 मिनिटं मी आडवी झाले ते तेवढ्यात, आणि ते घरी नव्हते आणि खूप आजारी आहेत आणि सलाईन लावली. लग्नानंतर लगेच 2-3 महिन्यातली गोष्ट आहे. तर मला इतकी प्रचंड काळजी वाटायला लागली. फोनची सोय नव्हती, कधी येणार माहिती नाही, घरी आल्याशिवाय काय झालंय ते कळणार नाही. ते स्वप्न इतकं मला खरं वाटत होतं की कमालीचं काळजी वाटायला लागली. आणि त्यांनी सांगितलं होतं मी अमुक वेळेला येतो, त्याच्यानंतर 5-6 तास होऊन गेले. मग आणखीन बळकटी धरली ना की ते खरं आहे का काय स्वप्न. आणि इतकी प्रचंड चिंता वाटायची प्रत्येक गोष्टीची की थोडं थोडं काही झालं तर काळजी वाटायची. दासबोधाने माझी काळजी अजिबात मिटली. अगदी मी समर्थांच्या पायाशी हात ठेवून सांगते. मुलगी जेव्हा फॉरेनला गेली पहिल्यांदी, त्यावेळेला फोन ठेवावे लागतात, बंदच होतात. म्हणजे मला तेव्हा ही काळजी वाटायची अशी की काय, पण ती काळजी म्हणजे कमी झालेली होती की नाही जाईल, समर्थ आहेत ना पाठीशी, राम करता म्हणशी. तो विश्वास बळावला. आणि म्हणून मूर्ख लक्षणासारखा जो भाग आहे तो आधी वाचला पाहिजे, म्हणजे आपोआप आपले अवगुण समजायला लागतात. बरोबर ना. 74 ओवी आहेत, 74. आणि त्यातली शेवटची ओवी आहे की आता ह्याचे हे होऊ नये त्यागार्थ बोलिलो. आणि अजून लक्षणं खूप आहेत, पण त्यांनी मला क्षमा केली पाहिजे. केवढा विनयशील, केवढा विनय, की मी खूप आहेत, मी थोडीशीच सांगितली, उरलेली सांगायची राहिली, ह्याच्याबद्दल क्षमा करा. 74 ओव्यामध्ये समर्थ म्हणतात. म्हणजे 120च्या पुढे सगळी लक्षणं सांगितलेली आहेत, जास्तीच. 210 सात्विक 21, प्रत्येकाच्या 3-3 तर आहे. तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. गणिताची विद्यार्थी असल्यामुळे सात्विक 21 कमीत कमी 210 तरी लक्षणं सांगितलेली आहेतच. आणि त्याच्यातली अगदी सगळी नाही तरी कुठेतरी आपल्याला सापडतात की हे आपल्यालाच बघून बहुतेक समर्थांनी लिहिलंय असं वाटायला लागतं. मग आपला अवगुण एकदा समजला की मग अज्ञान दूर होतं, मग प्रगती करावीशी वाटते. आणि मग ते अवगुण अट्टहासाने सांडावे लागतात आणि सद्गुण अट्टहासाने प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक आत्मसात करायला लागतात, ग्रहण करायला. नित्य तुम्ही म्हणालात मगाशी सातत्य पाहिजे. आळस आहेच की हो माणसाला. आज काय कोणाला म्हणून नाही केलं, उद्या काय उपासना नाही केली, पण माझ्या उपासनेची वेळ झाली, आलेला माणूस थांबतो. त्याला सवय लागते की हे 6:30 ते 7:30 संध्याकाळी उपासना म्हणतात, आपण त्याला जाऊ नये हे त्याला कळायला लागतं. पण आम्हीच घेतो ना मोबा, नाही आता तो आलाय मग कसं काय उपासना करणार, आता नंतर करू. नंतर काय मग बायको म्हणाले आता जेवूनच घेऊ आधी, मग उपासना राहिली. मग तेवढं फोन आला कोणाचा, मग काय किती वेळ फोनवर बोललं, उपासना राहिलीच. म्हणजे न करण्यासाठी कारण खूप आहेत, करण्यासाठी कारण एकच आहे की मला हे करायचंच आहे. न करण्यासाठी कारण खूप आहेत, 365 कारण रोज आपण सांगू शकतो. आणि करण्यासाठी काय कारण आहे की मला हे करायचंच आहे. एकच कारण आहे की मला हे करायचंच आहे. निश्चय. मग ताई मला हे सांगा की आजची तरुण पिढी दासबोधापासून दूर का जाते? वाचलंच नाही त्यांनी, दूर गेली म्हणण्यापेक्षा ते जवळच आलेच नाहीत. एक तर पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे थोडे संस्कार कमी पडलेत त्यांच्यावरती. बरं, ज्यांच्यावर संस्कार आहेत, संस्कार केलेले आहेत आई वडिलांनी, नाही असं नाही, सगळीच घरं काय अशी वाईट नाहीयेत, संस्कार केलेत, पण बाहेरचा पगडा इतका जबरदस्त आहे. कली म्हणूया काय? कलियुगाचा आहे परिणाम थोडा, नाही असं नाही. थोडा म्हणजे आता थोडस मी इंटरप्ट करतो तुम्हाला की जर एखादी गोष्ट, एखादे व्यसन सोडायचं आणि या कलीमध्ये ते एवढं बळावलंय की जसं तुम्ही बाहेर पडता तसं तेच दुकान तुम्हाला दिसायला लागतं. आणि अगदी 10 वर्षापूर्वी बघा ती दुकानांची संख्या कमी होती आणि आता कली एवढा प्रबळ झालाय की आपल्या घराच्या खाली सुद्धा, बाजूला सुद्धा ती दुकानं किंवा ती प्रलोभनं इतकी असतात. ते दुकान म्हणून दुकान नाही, पण ती प्रलोभनं इतकी असतात की मनुष्याला ते सत्वगुणाकडे किंवा सत्वगुण प्रधान ठेवताच येत नाही. कायम तो तम किंवा तो कली त्या ठिकाणी उभाच राहतोय समोर येऊन. असं नाही का वाटत तुम्हाला? उभा राहतो म्हणण्यापेक्षा हे मनावरती अवलंबून आहे.
हा ते झालं की आता कंट्रोल किती म्हणजे ठेवायचं. आता जसं तिथे दारूचं दुकान आहे त्याच्या डेअरीचं पण दुकान असतं. मग मी दारूच्या दुकानात जायचं का डेअरीत जाऊन दूध घेऊन यायचं हे आपला पण पण हा विवेक नाहीये ना मग प्रत्येकाकडे. तो विवेक पाहिजे ना. तो मला विवेक, वाटतं समर्थांचा खूप विवेक आणि आवडता- वैराग्य 350 वेळा विवेक शब्द आलेला आहे कमीत कमी. हो हो जास्तच त्याच्यापेक्षा जास्ती. पण म्हणजे मला मी जितका दासबोध वाचलाय ना मला ठराविक शब्द परत परत आलेले. एक विवेक आहे, एक जाणीव आहे आणि वैराग्य एक आहे. विवेक आणि वैराग्य हे 2 पायावरती सगळं माणसाचं जीवन अवलंबून असतं. योग्य विवेक जर का नाही केला त्या वेळेला, विवेकचा सोपा अर्थ मागे मी यांच्याचकडे आले होते त्यावेळेला सांगितलं होता. एक विवेक म्हणजे निवड करणं. जसं जो आपण साधा विवेक करतो घरी, हे घेऊ का नको, हे फर्निचर पाहिजे का ते फर्निचर पाहिजे, किती पैसे देत आहे, हा साधा विवेक झाला. त्याच्यानंतर माझं शरीर आणि मी हे सत्य आहे का त्याच्यापेक्षा काही वेगळं सत्य आहे, कारण मी आज आहे उद्या नाहीये. मग त्याच्यापेक्षा सत्य कायम टिकणारी मी काही आहे का नाहीये, व्यवस्था. हा नित्य अनित्य, नित्य आणि अनित्य. आणि शेवटचा शाश्वत अशाश्वत. परमात्मा शाश्वत नश्वर आपण. आत्मानात्म विवेक, शाश्वत अशाश्वत विवेक, नित्यानित्य विवेक. धर्म अधर्म, धर्म अधर्म वेगळी गोष्ट आहे थोडी. ओके, सांगते नंतर. नित्यानित्यमध्ये नित्य काय आणि अनित्य काय. नित्य म्हणजे टिकणारं सत्य, अनित्य म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटा असा अर्थ नाही, मिथ्या म्हणजे बदलणार. मिथ्याचा एक खोटा असा अर्थ आहे आणि तिथेच गडबड होते. आमच्या प्रेक्षकांना हे मिथ्या म्हणजे सुंदर सुलभ करा. मिथ्या म्हणजे खोटं हा एक अर्थ आहे, म्हणजे खरं नाही ते, हे कळतं आपल्याला. पण मिथ्या म्हणजे बदलणार. हे सगळं सृष्टी जी आहे, विश्व आहे माझ्या सकट, हे सगळं बदलणार आहे. मी लहानपणी कशी होते, तरुणपणी, आता मला वाटतं खूप तरुण असावं, नाही ना, पण बदल होतोच आहे आणि हा बदल अपेक्षितच आहे. मग सातत्याने बदलणारी गोष्ट आहे त्याला मिथ्या म्हणतात, आणि कायम टिकणारी जी गोष्ट आहे त्याला सत्य म्हणतात, शाश्वत म्हणतात, परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात. माझ्या तो अंश रूपाने, आत्मा या रूपाने आहे की जो कायम टिकणार आहे. खूप खूप धन्यवाद. तो कायम टिकणार आहे. तो जात नाही, येत नाही, पुसला जात नाही, ओला होत नाही. तो आहे आणि आहे, हेच त्याचं स्वरूप आहे. मग आता हे विवेकाचं झालं, तर वैराग्य. विवेकाचा दुसरा एक अर्थ सोपा करून सांगते की विवेक हा विवेक नसल्यामुळे की मी काय धरायचं, मी काय धरायचं आणि काय सोडायचं हे ज्याचं त्याला कळतं. खरं म्हणजे जो मनुष्य खूप दारू पिणारा आहे, मी पाहिलेला आहे, तो आपल्या मुलाला सांगतो दारू पिऊ नको बरं, पण हे तो प्रचितीचे नाही बोलणार नाही म्हणून तो मुलगा ऐकत नाही, कारण हा पितो आणि त्याला सांगतो. अहो, मोठी माणसं बसतात सिरियल बघत आणि मुलांना म्हणतात जा अभ्यास कर, टीव्ही नाही बघायचा. कशी ती मुलं ऐकतील. तुम्ही टीव्ही बंद करा, तुम्ही वाचत बसा, त्या मुलांना सांगा अभ्यास कर, ती घ्यायला बसतील की नाही बघा. त्यामुळे विवेक, विचार, वेळ आणि कर्तव्य ही त्याची खरी फोड आहे. बघा पटतंय का. योग्य विचार, योग्य वेळी माझं काय कर्तव्य आहे हे कळणं म्हणजे विवेक आहे. कोणत्या वेळेला कोणता विचार करून मी माझं कर्तव्य करावं म्हणजे विवेक आहे. सोप्या भाषेत सांगितलं, विचार, वेळ आणि कर्तव्य. आता मी इथे काहीतरी करायला बसले, ते समोर आग लागलेली आहे, तरी पण मी त्यावेळेला इथे बसूनच राहणं हा विवेक नाहीये. मी जाऊन परोपकार करणं, तातडीने मदत करणं, तत्परता दाखवणं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य. कर्तव्य कोणतं माझं आता आहे, काय वेळ आहे, तसा विचार झाला पाहिजे. याला विवेक असं. खूप छान, खूप छान. आणि वैराग्य म्हणजे संघ सोडणं. तुम्ही जे मग म्हणालात मला की लोकांना वैराग्य म्हणजे असं वाटतं की सगळं घरदार सोडून, भस्म फासून, अंगावरती केशरी वस्त्र धारण करून निघून जाणे, मग घरचं काही का होईना. हे समर्थांना अपेक्षितच नाहीये. समर्थांचं वैराग्य म्हणजे कसं आहे, संघ सोडणं, आतून संघ सोडणं. बघा किती बोचकी आणि गाठोडी आपण भरून ठेवलेत आपल्या हृदयामध्ये. कोण कधी कसा वागला 15 वर्षापूर्वी, अजून तिने दिलेली साडी ती कशी होती, किती विरविरीत साडी दिली होती, 15 वर्ष होऊन गेली, हिच्या त्याच्यानंतर 100 साड्या झाल्या, तरी ती अजून साडी मनामध्ये घट्ट धरून आहे. ही अशी गाठोडी सगळी भरून ठेवूयात आम्ही आतमध्ये. संघ आहे हा, मुलांचा संघ, बायकोचा संघ,
पतीचा संघ म्हणजे हे संघ सोडायचेच का? नाही, सोडायचे नाहीत. कर्तव्य पूर्ण करायचं, प्रामाणिकपणे करायचं, अत्यंत प्रेमाने करायचं. आतून संघ सुटला पाहिजे. कधी उपासना मी बसले, साधनेला बसले की मला आठवतं शिट्ट्या झालेत का नाही, शिट्ट्या बंद करूनच बसायचं उपासनेला. हे वैराग्य आहे की तो संघ आतून सुटला पाहिजे, बाहेरून काही सोडण्याची गरज नाहीये. कारण तो बैरागी जरी गेला बाहेर हिमालयामध्ये तरी त्याला जर काही चिंतन होत असेल की मी आता भोजन कसं करू, मला काहीतरी खायला पाहिजे, मग बकरी तरी पाळली पाहिजे, तर गाय तरी बघितली पाहिजे, मग गायला चारा घालायला पाहिजे, मग शेत घ्यायला पाहिजे, मग तो होता प्रपंच तो काय वाईट होता. म्हणून समर्थांना अपेक्षित जे वैराग्य आहे तो संघ सोडणे, आतला जो संघ आहे मनाचा तो सोडला पाहिजे, हे सांगायचं त्यांना. आणि जसं तुम्ही विवेकाचे प्रकार सांगितले तसे वैराग्याचे काही प्रकार. हा, वैराग्य एक स्मशान वैराग्य आहे, हेकांड वैराग्य. हेकांड वैराग्य आहे की सगळं सोडायचंच, मग तापटपणा हे जे आता तुम्ही उदाहरण सांगितलं ते हेकांड वैराग्याचं आहे. स्मशान वैराग्य म्हणजे खरंच स्मशानात लोक पोचून येतात आणि वाटतं काय हो, माणूस गेला, एवढी संपत्ती होती, सगळं क्षणभंगूर आहे, काही खरं नाही. आणि घरी आलं की 2 दिवसात लगेच माझं LIC काढ किती, FD किती झालेत, चिंता, ते पैसे सगळे गेले का काय झालं, त्यांचं होते बुडालं ती कंपनी, माझं काय होणार आता. हे स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य तात्पुरतं आलेलं. आणि अभ्यासाने जे वैराग्य येतं ते विवेक वैराग्य, ते खरं वैराग्य, खरं वैराग्य. कारण खरा देव भेटावा असं वाटतं. खरा देव ही संकल्पना समर्थांची आहे बरं का. हो, हा, खरा देव मिळाला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात सगुणाचे आधारे निर्गुण पाविदे निर्धारे. हो, बरोबर. सगुणाचे पूजन करा तुम्ही, माध्यम आहे ते, माध्यमाच्या माध्यमात त्याचं पूजन करा, पण ध्येय काय असलं पाहिजे, निर्गुण निराकार मिळवणं, हे ध्येय असलं पाहिजे. तर त्यामुळे ते अभ्यासाने ज्यावेळेला कळतं त्यावेळेला मग कोणीतरी 8 तास सांगितलं की तू इथे उभा राहा आणि त्या देवाला जाऊन फुल वाहा मग तुझी कामं होतील, हे तो मानत नाही. कारण मी जर का व्यवस्थित काम केलं, मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, यत्न तो देव जाणावा अंतरी सहितावर आहे. सांगितलं यज्ञ हाच परमेश्वर आहे, आणखीन काय परमेश्वर आहे. आणि ते कसे गाढव जसं वाहतं इकडनं तिकडे, तसे नाही, अचूक यज्ञ घडेना म्हणून केले ते सदेना, आपला अवगुण समजेना काही केल्या. अॅक्युरेसी, अचूकता पाहिजे. काय मला करायचे प्रयत्न हे कळलं पाहिजे नीट, आणि त्याप्रमाणे केलेच पाहिजे, सातत्य पाहिजे, नियमितपणे ते केले पाहिजेत. बरोबर. मग ताई, मग तुम्ही आता उपासना असं उल्लेख केला. हो, म्हणजे मी जेवढं दासबोध वाचल्याने मला कळतं की उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विन निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त. तो जयो प्राप्त, त्याच्यामध्ये जो तो शब्द आहे तो म्हणजे परब्रह्म प्राप्ती. तो ह्याचा अर्थ त्यांना तो अपेक्षित आहे की परब्रह्माची प्राप्ती होणं, जन्म मरण चुकणं म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष ही संकल्पना काय आहे, माणूस तो गेला आणि मेल्यानंतर त्याला मोक्ष मिळाला नाही, याची देही याची डोळा भोगी ना मुक्तीचा सोहळा, ह्याच जन्मामध्ये मला मुक्ती हवी. नरदेहाचं सार्थक काय आहे, मुक्ती मिळवणं, परब्रह्म प्राप्ती हे सार्थक आहे. पण ते सोडून बाकी सगळं चालू आहे. त्यामुळे उपासनेचा मोठा आश्रय हा शब्द तुम्ही बोललात, फार छान आहे. मुळात काय, कर्ममार्गे उपासना, कर्ममार्गे उपासना, उपासका होते ज्ञान, ज्ञानेची मोक्ष पावी अशी त्यांची ओळी आहे. सिक्वेन्स आहे. हा, सिक्वेन्स आहे. कर्म असं करावं निष्कामपणे, अपेक्षेरहित. आता नोकरी करताय तर तिथे पगार तुम्ही मागणारच, कारण त्याच्यासाठी नोकरी करताय, बरोबर. पण तुम्ही काहीतरी निरपेक्ष काम कराल का नाही, काही कर्म कराल का नाही निरपेक्षपणे, तर ते निष्काम कर्म करत गेलात, परोपकारी वृत्तीने करत गेलात, प्रामाणिकपणे करत गेलात, सातत्याने ते ठेवलं, एकदा कधीतरी केला परोपकार, परत आयुष्यभर काही नाही असं नव्हे, सातत्य ती वृत्ती झाली पाहिजे, ती स्थिती झाली पाहिजे. तर ते कर्म मार्गे उपासना, उपासना माझी म्हणजे मी बसून 1 तास पूजा केली, खूप सागर संगीत पूजा केली, करावीच नाही असं नाही, पण मी 1 तास पूजा करीन आणि मी 23 तास वाटेल तसं वागीन, ही उपासना नाही, असं स्पष्ट सांगितलं समर्थांनी. तुमचं कर्म असं पाहिजे की ती तुमचं कर्म हीच उपासना झाली पाहिजे. कर्म हीच उपासना. प्रत्येक कर्म हे ईश्वरासाठी, ईश्वरामुळे आणि ईश्वराकरता असं करत गेलो तर ती उपासनाच आहे. आणि उपासना चांगली झाली. उपआसन
म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, हा. आसन म्हणजे आसन बसायचं. यमनियम आसन प्राणायाम हा. प्रत्याहार हो, धारणा पण त्यामधलं आसन. आसन म्हणजे आसन बसतो आपण हो तेच ना. स्थिर. हा. मग उपासन मी भगवंताला जवळ घ्यायचं म्हणजे मी भगवंताच्या जवळ जाऊन बसण्यापेक्षा अजून पुढची पायरी माझ्या हृदयात त्याला कायम स्थान देणं. अधिष्ठित म्हणूया. अधिष्ठित. हो. म्हणजे तो कायम माझ्या जवळ आहे. उपासन. बाकी सगळी मगाशी म्हटली तशी गाठोडी ठेवली तर त्याला बिचारायला राहायला जागा नाहीये. मग माझा कर्म मार्गे उपासना. उपासका होते ज्ञान. ज्ञान शब्दाचा अर्थ काय? बहुधा ज्ञान हा जर का तुम्ही समास वाचलात तर त्याच्यामध्ये सगळ्या ओव्यांमध्ये हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे अशा सगळ्या ओव्या दिल्यात. आणि शेवटची ओळ सांगितले की पहावे आपण असे. आपण या नाव ज्ञान. आत्मज्ञान हे फक्त ज्ञान आहे, बाकीचं ज्ञान नाही, बाकीची माहिती आहे. बाकीची सगळी माहिती. म्हणजे मला तुमच्या मनातलं कळतं किंवा काही विशेष मला समजतं. कितीतरी गोष्टी आहेत, काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. हे सगळं ज्ञान नाही. आत्मज्ञान हेच फक्त ज्ञान. पहावे आपण असे आपण. बाकी सगळी माहिती त्या त्या क्षेत्रावर ते गरजेचं आहे. मला संगीत शिकायचं तर मी संगीतांच्या गुरुकडे जाणं, तशी साधना करणं. पण मला संगीत कळलं, मला ज्ञान झालंच नाही. संगीताचं ज्ञान झालं असं फार तर म्हणा, पण मला म्हणून मी आत्मज्ञानी झालो असं नाही. म्हणजे ज्ञान शब्द म्हणजे उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावती. हे जे वाक्य आहे. पण ताई मला असं वाटतं की स्थूल आणि सूक्ष्म मधला फरकच कळत नाही ना. आपण ज्याला ज्ञान म्हणतो, तर मी म्हणतो की आता जसं तुम्ही म्हटलं की संगीतातलं ज्ञान हे स्थूल रूपाने झालं आणि आत्मज्ञान हे सूक्ष्म रूपाने झालं ना, बरोबर का? मग समर्थांना अभिप्रेत काय? स्थूलातून आपण सूक्ष्माकडे जावं असंच ना? बरोबर बोल. बरोबर आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे म्हणजे एका प्रकारे हा देह जो माझा आहे, 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. जसे माझे देहाचे आहेत तसे पिंडाचे पण आहे, ब्रह्मांडाचे पण आहे. तर सूक्ष्माकडे, सूक्ष्म म्हणजे अतिशय सूक्ष्म असं वाटतं, पण सूक्ष्म शब्दाचा अर्थ काय? विशाल. आश्चर्य वाटेल. सूक्ष्म म्हणजे विशाल. ब्रह्मांड झालं ना. कसं समजून सांगणार? लहान तरुण मुलगा आलाय, कसं समजून सांगणार? तो म्हणतो सूक्ष्म म्हणजे आम्ही बा मला माहितीये. म्हणजे मायक्रोस्कोप पाहायचं सूक्ष्म मला माहितीये. मग तुम्ही म्हणता सूक्ष्म विशाल असतं, कसं काय सांगा? मग सांगा. एक उदाहरण देता येईल. बर्फ काढला मी फ्रीज मधनं, असाच ठेवला. बर्फाला विशिष्ट आकार आहे, नीट त्याला वजन आहे, आकारमान आहे, शास्त्राच्या भाषेत बोलायचं सगळं आहे त्याला प्रॉपर्टी. ते थोडं नंतर उष्णतेने पातळ झालं, आकार गेला, निराकार झाला आहे ना, निराकार झाला. पाण्याला आता आकारमान आहे, पण तो हवा तसा आकार बदलू शकतोय. माप पण बदललं आणि तो पातळ झाला. बर्फ जेवढा होता त्याच्यापेक्षा हे विशाल झालं, जास्त झाली क्वांटिटी जास्त. आणि आता मी उकळवलं तर, पाणी ते उकळवत ठेवलं तर संपतच. कमी म्हणजे नाहीच, त्याची वाफ झाली. आणि ती वाफ अशी ब्रह्मांडात कुठे गेली? वाफ मला दिसत कशी नाहीये. निराकार, निर्गुण, विशाल झालं ना. जितकं सूक्ष्म आता दिसतंय का? नाही, अत्यंत सूक्ष्म आहे, पण अत्यंत विशाल आहे. तसा परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. मग तो सूक्ष्म आणि विशाल आहे, सर्वत्र भरून आहे. मी बसली इथे आहे, आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे. मग कळणार कसं? सायकल मध्ये हवा घालायला लागते ना, एवढी हवा असते. घ्या की काढून थोडी थोडी सायकल मध्ये टाका की. नाही ना, तो पाईप लावायला लागतो. इथे सगळीकडे हवा आहे, तेव्हा ती आत जाते. तसं विशिष्ट उपासना केल्याशिवाय त्या सूक्ष्माचं ज्ञान होत नाही. मग ताई मगाचा एक मी रेफरन्स पुन्हा घेतोय की तुम्ही असं म्हटलं होतं की आतमध्ये आम्ही खूप काही गाठोडी आणि बासनं गुंडाळून ठेवली, त्याच्यामुळे हवं ते ज्ञान आत जात नाही, जागाच नाही करणार. मग ते अज्ञान बाहेर काढण्यासाठी, आतमध्ये जो कचरा आहे तो बाहेर काढण्यासाठी आम्ही नेमकं काय? नाम. नामासारखं सोपं साधन नाही. तत्काळ सांगितलं, कारण सगळ्या 9 भक्ती सांगितलेल्या आहेत, 9विधा भक्ती सांगितली आहेत. ज्याला जी झेपेल त्यांनी ती पायरी चढावी. मला खूप कीर्तन करायला आवडतं, पण मला येतच नाही कीर्तन करता. मी कसं कीर्तन करणार? पाठांतर नाही अजिबात, कीर्तन कसं करणार? मला पादसेवन करायचं, पण सद्गुरूच नाही समोर, पादसेवन कसं कर? नाम हे असं आहे, समर्थ म्हणतात नामस्मरण करावे, म्हणून अखंड नाम जपावे, रूपमनी आठवावे, येणे रीती.
म्हणजे रूप आठवत नाव घ्यायचंय ना. माळा खूप करतात लोक. त्याला आपण नामरूप म्हणूया का? नाम आणि रूप एक आहे. हा, पण आता तुम्ही म्हणताय की नामस्मरण करताना रूप आठवायचं आहे. म्हणजे रूप आठवत आठवत नाम घ्यायचंय. हा, रूप आठवत आठवत नाम घ्यायचं. मग पुन्हा ते नामरूप, तर ते खरं नाम झालं ना. हो हो. म्हणजे मी काय करते, मी माळ ओढते. कशी ट्रिप छान झाली, मस्त झाली ट्रिप. काल आलो आम्ही, दमायला झालं पण खूप छान झालं. त्या तिथे काय खायला काय नुसती माळ चालू आहे. माळ म्हणजे नामस्मरण पण चालू असतं. अजून थोडस खोल सूक्ष्म तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर नामस्मरण पण चालू असतं. तोंडाने नाम पण घेत असतो, श्रीराम जय राम जय जय राम श्री. मस्तच झाली ट्रिप. हा मनात सूक्ष्मात विचार चालू आहे. वैखरी म्हणली आहे. मग खरं नामस्मरण कुठलं, थोडं खोल जाऊन सांगते की परावाणीत जे नाम जातं. कबीर जे म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे काय, रामाला कामाला लावलं का त्यांनी, तू माझा जप कर मी आरामशीर बसतो? नाही, परावाणीत गेलं. 4 वाणी आहेत. वैखरी, परापशंती, मध्यमा, वैखरी. वैखरी जी बोलतो ती, जी आता आपली चालू आहे. मध्यमा कंठाशी आहे. नंतर पश्यंती हृदयामध्ये. आणि परा नाभीच्या स्थानाच्या जवळ मणिपूर चक्र. मूळ स्फुरण जे आहे ते तिथे आहे. म्हणून लहान बाळ सोनोग्राफी करतात ना, पहिली अगदी फक्त बुक 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 असा आवाज येतो. ते स्फुरण आहे. मी आहे, मी आहे. स्पंदन, स्फुरण म्हणा, स्पंदन. मी आहे, मी आहे, हे शुद्ध स्फुरण आहे. तसं परावाणीमध्ये जेव्हा नाम जातं ना, तेव्हा ते घ्यावं नाही लागत, अखंड चालू राहतं. पण मला असं म्हणायचं की मग परीमध्ये गेल्यानंतर नाम करणारा नामी हे म्हणजे काही भेदच राहत नाही, ऐक्यच. आज एकादशीच आहे ना. हो. एकादशीचा अर्थ काय, एकावर एक 11. तू आणि मी एकच आहोत. भगवंताला म्हणायचंय तू नाही मै हूं. काय हो, मी उलट बोलले तरी तुम्ही हो म्हणाला. लक्ष आहे कधी बघितलं, टीचर आहे ना. मैं नाही तू ही है, मी नाहीच आहे, तूच आहे सर्व. ही पहिली पायरी. आणि नंतर मग तू आणि मी एकच आहोत, ऐक्य. ही सायुज्यतेमध्ये पण तेच होतं ना. सायुज्यतेमध्ये ऐक्यच होतं. हो, दोघं एक झालं. आता भेदच नाही. अभेद, अद्वैत. अद्वैत एकच छान आणि सुंदर सर्वोच्च शब्द आहे. अद्वैत. छान झालं समाधान तुमचं? नाही, अजून आहे. हो आहे. तर मला सांगा, घ्या पाणी घ्या. ताण तणाव चिंता नैराश्य यावरती दासबोध कसा उपयोगी आहे? खूप उपयोगी आहे. ताण तणाव चिंता होतं का होतं हे, मन स्थिर नाही. म्हणून मनाचे श्लोक 205 सांगितले, एक नाही. मन स्थिर नाहीच आहे. आणि मुख्य म्हणजे समाधानी वृत्ती नाही. माणसाची जर का समाधानी वृत्ती असेल तर आहे त्याच्यात समाधान मानतो तो. आणि नाहीतर किती असलं तरी पुरच पडत नाही. मग ती समाधानी वृत्ती म्हणजे मगाशी जे वैराग्य म्हटलं, आतून संग सुटत गेला, समाधान वाटायला लागलं की माणूस शांत होतो. आहे ते पुरेसे आहे मला, बस असं वाटतं. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की काही मिळवू नका, वैभव मिळवावं, व्याप वाढवावा, वैभव प्राप्त करावं, पण ते सर्वांनी भोगावं, आनंदाने भोगावं, द्वेषाने नाही, मत्सराने नाही. मग हे जी पिल्लावळ आहे ना सगळी विकारांची, काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान एवढे मत्सर ह्याच्यामुळे काय होतं, प्रबळे ऐसा अंतरी असाला कामक्रोधी खवळला, कामक्रोधे खवळला. आणि मग तो कामक्रोध आला की तो बघतच नाही ना, तमोगुणामध्ये दिलेले ना, कामक्रोध आला की काय म्हणतो तो पाहतच नाही. मुळी एक ओवी आहे त्याच्यावरती छान, कालच मी पाहिली ती. कामक्रोधे खवळला आणि तो मुलगी बायको काही पाहतच नाही, काही बघतच नाही, काही कोण आहे ते अजिबात. मग नाचलाय तो कामक्रोधाने. मग तो भावे पालटला. मग अहंकार मी आहे. लहान मूल अहो साधं, हे मला ते नाही माझं आहे, तेव्हा शिकवलं पाहिजे की हे सगळ्यांचं आहे, हा टीव्ही सगळ्यांचा आहे, तुला पाहिजे तेच लावतो. मग तेव्हापासून त्याला सवय होते की मी म्हणेन तसंच. आणि न होता मनासारखे दुःख मोठे. मग मनासारखं नाही झालं की आलं की दुःख आलं, मग ताण आला, मला हवंय तसं मिळत नाही, मग क्रोध आला.
मग मी दुसऱ्याकडनं बळकावून घेईन, काही करून घेईनच. मग ह्या सगळ्या विकारांचा कॅप्टन कोण आहे? कर्णधार कोण? कर्णधार मनच आहे. म्हणून मनाचे श्लोक 205 सांगितलं तर असं वळत नाही. मनाची आधी गोंजारून सांगितलंय आधी. मना सज्जना तू गोड आहेस, तू खूप लहान चांगला आहेस, तू असा वळ रे. आणि मग म्हणतात मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधनही योग्य होती. मनाचं वरती अवलंबून आहे सगळं. मन जर का ताब्यात असेल, मन ताब्यात राहण्यासाठीच अभ्यास करायला पाहिजे. मग आता हे पंचकोश ही एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि मग ह्या 5 कोशामध्ये पहिले 2 कोश, अन्नमय कोश जे आपण खातोय, राहतोय, जगतोय, शारीरिक व्यायाम करतोय, सगळं करतोय. त्याच्यानंतर येतं प्राणमय कोश आणि मग येतं मनोमय कोश. आपण 2 कोशातून जातोय, पण मनाच्या मनोमय कोशामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बघा ना, आता सध्या सगळ्यात जास्त काय चालू आहे? ताण, तणाव, चिंता, नैराश्य, औदासीन्य, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, असं एक ना अनेक विकार, मनोविकार, मनोकायिक व्याधी आहेत. म्हणून आपण विज्ञानमय कोशाकडे नाही जाऊ शकत नाही, विज्ञानातून आनंदाकडे. आणि जिथं मग आनंदाचे डोही आनंद तरंग आम्हाला मिळत नाहीत आणि आम्ही अडकलोय कुठं? मनाशीच अडकलोय. मन आमचं शुद्ध नाही. हो, फिल्टर लावायला. म्हणून मी तुम्हाला विचारलं ना, फिल्टर लावायला पाहिजे. कर्णधार कोण आहे? मनच आहे. मन लगेच सांगितलं मी तुम्हाला, मनच आहे. मनाला फिल्टर लावायला पाहिजे. आणि तो कोण लावणार? दुसरा कोणी नाही, आपलं आपणच. पहावे आपणच लावायचं की माझं मन शुद्ध असलं पाहिजे. आपण आत्मनिवेदन त्याला म्हणतात. 9वी पायरी. आपणच आपलं बघितलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून तो मूर्ख लक्षण महत्वाचं आहे की माझ्यात अवगुण काय आहेत हे आधी कळतच नाही. मग कोणतरी दाखवले तर राग येतो. तू असं आहेस तसं आहे म्हटलं तर राग येतो. ते सुधारावे असं वाटतच नाही. म्हणून त्यागार्थ बोलिलो सुरुवातच आपण त्यांनी केली की त्याचा त्याग करा रे, मन शुद्ध करा आधी. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या पुढे. मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. मनच प्रसन्न नाहीये. मन प्रसन्न नाहीये. का मन प्रसन्न नाही? कारण भरलंय ना, मगाशी म्हटलं. मग तेच ना. मग ते काढण्यासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही, सोपा. कारण नाम जर का घ्यायचं म्हटलं मन लावून, म्हणजे बैठकीचं त्याला नाम म्हणतात. बैठकीचं नाम की तो आणि मी एक आहे या भावनेने केलं नाम. ते नंतर होईल, लगेच नाही होणार. ती साधना आहे. पण जाता येता तरी घे. तो मानतच नाही ना, माझ्यापेक्षा कोणी आहे हे मानतच नाही. मीच मोठा, मी शहाणा आणि मला सगळं येतं, मला कॉम्प्युटर बंद सगळे येतं. अरे बाकी कुठे काय येतं? व्यवहार शून्य तुला. आपल्याला सगळं येतं, मी मोठा. हे जे मनात भरलंय ना, हा अहंभाव जो भरलाय तो काढण्यासाठी दळबळ आवश्यक आहे. तर मंडळी, आता आपण बघतोय की ताण, तणाव, नैराश्य, औदासीन्य हे मनाच्या मनोकायिक व्याधीसाठी ताईंनी सांगितलं नामस्मरण, मनाचे श्लोक. ताई, आम्हाला हे सांगा की नातेसंबंध टिकवण्यासाठी दासबोधामध्ये कोणती तत्व किंवा काही प्रयोजन आहे ना? कारण काय तमोगुणामध्ये म्हटलंय त्यांनी की आईला मारतो, किंवा अगदी 3रा दशक स्वगुण परीक्षा. चुकून तोंडात सत्वगुण आलं माझ्या, म्हणून थांबले. स्वगुण परीक्षा, अ ब क ड, एका माणसाची संबंध कथा सांगितलेली आहे, वाचून बघितलं तर काय. संबंध दासबोधामध्ये फक्त स्वगुण परीक्षा, अ ब क ड हे 4च असे समास आहेत की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. जीवनचरित्र. बाकी कुठेही असा उल्लेख नाहीये. पण त्याच्यात तर म्हणतात की कुटुंबात राहून तो कसा वागतो, ज्यांनी जन्म दिला त्या आयुष्य मारतो, तिला बोलतो वाटेल तसं, तिथं मन दुखावतो. शिकवण निरूपणात म्हणतात की दुसऱ्याचे मन सांभाळावे, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या चालीने बोलावे, म्हणजे दुसऱ्याशी कसं वागावं हे सांगितलेलं आहे. आणि ते जर का नाही पाळलं गेलं तर मग काय होणार? कुटुंब व्यवस्था सगळी सध्या कोलॅप्सच झालेली आहे. खरं म्हणजे नातेसंबंध आपले मित्र एकत्र येतील, पण नातेवाईकांकडे जायचं म्हटलं की तयार होत नाही. का असं होत आहे? कुठे चुकतंय? कारण अहंभाव मोठा आहे. मी आणि माझं ह्या वर्तुळात जोपर्यंत फिरतय झालं. त्यामुळे तो केंद्र आहे ना, जो केंद्रबिंदू तो परमात्मा आहे. मग पहिलं वर्तुळ काढलं, दुसरं वर्तुळ काढलं, तिसरं वर्तुळ काढलं, आणि मग मी लांबच गेले, केंद्राशी पोहोचतच नाही. बरोबर, असं झालं. त्यामुळे शिकवण निरूपणामध्ये, त्याच्यानंतर उपदेश निरूपणामध्ये
सगळीकडे समर्थांनी सांगितलंय की परांतर जाणावे, दुसऱ्याचं अंतर जाणून बोलावं. पर दुःखे दुखावला, पर सुखे सुखावला, हे होत नाही ना. दुसऱ्याला दुःख वाटलं की याला मजा वाटते. काय शेजारीला किती मार्क मिळाले त्याला? 92%. आमचा नापासच झाला. त्याला मिळाले 92 तर नेऊन पेढे दे की, तोंड गोड कर त्याचं. तेवढा मनाचा मोठेपणा पाहिजे. बरोबर. पण तो नसतो. ताई, आम्हाला आता तुम्ही बरीच त्या ठिकाणी समासांची नावे घेताय. आम्हाला असे 5 समास सांगा की प्रत्येक तरुणाने ते आवर्जून वाचले पाहिजे. शिकवण निरूपण आहेत. 2 ठिकाणी शिकवण निरूपण सांगितले. उपदेश लक्षण आहे, सत्वगुण आहे. हे समाज वाचलेच पाहिजे. मूर्खापासून चालू केलं तर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो वाचावा. आधी मी पहिलंच सुरुवातच तिथून केली. पण उपदेश लक्षण, शिकवण लक्षण आणि मी कोण आहे हे समजून घ्यावं त्याच्यावरनं. आणि खरा मी कोण आहे, खरा देव काय आहे. म्हणजे अक्षरशः म्हणतात तसं मला जे जे वाटतं ते भ्रम माझे कसे आहेत ते आधी मिटले नाहीत जर का, आता अज्ञान दूर होत नाही. आणि अज्ञान दूर नाही झालं तर ज्ञान कसं मिळणार. बरं, दासबोधातली एक ओवी जी जगाने स्वीकारावी असं. एक ओवी कठीण आहे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उडे पडू नेदावे कोणी एकाचे. वा. म्हणजे अगदी म्हणतात तसं 12व्या दशकातल्या 10व्या समासातली 5वी ओवी आहे. मला वाटतं 12वा दशक हा विवेक वैराग्याचा. विवेक वैराग्याचा. त्याच्यामधलं दुसऱ्या म्हणजे बहुतांच्या आपण उपयोगीच पडायला पाहिजे, कार्यास यावे. छान ओवी आहे एकदम. थँक्यू. आता एक प्रश्न की दासबोध वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल झाला की जो लोकांना भावला? बापरे, मेजर. लोकांना भावला म्हणजे दासबोधावरती प्रवचन करते हेच लोकांना आवडतं. आणखीन काय आणखीन बघायचं म्हणजे त्यांना ते पटतं असं म्हणतात. दासबोध आपण जितकं वाचू तेवढं तो सहज, सुलभ आणि सुंदर होत जातो. हो. म्हणजे आता बघा ना, तुम्ही 1996 ला वाचलेला दासबोध आणि आज परत वाचायला घेतला तर आपला चेतनेचा स्तर वाढत गेला आणि आपल्याला त्याची फोड होत गेली आणि त्याचं आकलन होत गेलं. आणि तसं आपण लोकांसमोर सादर करायला गेलं की ते जास्त रिलेटेबल वाटतं, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत होतं. मग ती मजा येते वेगळी. आणि मुख्य तेच सुचवतात सगळं. खरंच सांगते, नाही, बुद्धी देणे भगवंताचे, देणे भगवंताचेच आहे. पण म्हणजे अगदी प्रश्नच नाही. म्हणजे त्याच्यातून जो काही आनंद मिळतो. म्हणजे पूर्वी दासबोध अभ्यास म्हणून, आधी दासबोध नुसता वाचायची, मग अभ्यास म्हणून वाचायला घेतला आणि आता आनंदच मिळतो. मी म्हंटल ना, आनंदच मिळतो. आणि नाही वाचला तर रुखरुख, नाही वाचला तर रुखरुख लागते काही कारणाने. होत नाही असं, कधीच असं होत नाही. पण त्यातून कधी असं खूप आजारपण आहे, काही होत आहे तर राहायला समजा, तरी मग कोणतरी वाचून दाखवतं. म्हणजे असं म्हणू का की दासबोध हा तुमच्यासाठी आनंदाचा डोहा आहे? प्रश्नच नाही. प्राण आहे, प्राण. नुसता आनंदाचा डोहा नाही, प्राण आहे. आजच्या तरुणांनी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन जो आहे, दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन, त्याची मी कमिटी मेंबर आहे. ह्याचा मला अभिमान आहे की जास्तीत जास्त त्याच्यासाठी जितकं करता येईल. 200 तरुणाला जर जॉईन करायचं असेल करू शकतो. नाही, डायरेक्ट नाही. 200 आधी समाजाचा अभ्यास करून 200 पेपर लिहायला पाहिजेत. तेच तर मी मगाशी तुम्ही माझी ओळख करून दिलीत. त्याला तुम्ही पटापटा सांगितलं की यांचं दास झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, 200 समासावरती 200 पेपर सोडावे लागतात. आधी एक एंट्रन्स एक्झाम घेतात. ते 200 पेपर सोडवून झाले की दासबोध सखोल अभ्यास पूर्ण होतो. त्याच्यानंतर पुरवणी अभ्यासक्रम असतो. प्रत्येक दशकावरती एक असे 2 पेपर प्रत्येक दशकावरती असतात. आणि त्याच्यानंतर समीक्षक झाल्यानंतर समीक्षकांना पेपर असतो दर 6 महिन्याला की ज्याच्यात काही दिलेलं नसते. अखंड दासबोध वाचायचं आणि शोधायचं. तर दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन हे वेगळं एक हे आहे. म्हणजे बाकी परीक्षा किंवा ज्या कंडक्ट केल्या जातात, प्राज्ञ म्हणा किंवा परिचय, प्रवेश, छोट्या मोठ्या परीक्षा बऱ्याच घेतल्या, पण हा जो आहे दासबोध सखोल अभ्यास, त्याच्यामध्ये तुम्ही डुबूनच जाता, समर्थमय होऊन जाता. आणि तेच होणं अपेक्षित आहे. जर आज समर्थ असते तर भारतातील कोणत्या समस्येवरती ते सर्वप्रथम बोलले असते? स्वधर्मावरती बोलले असते, आळसावरती बोलले असते. लोकांमध्ये इतका आळस, निद्रा, भय आणि ताण का आहे हे त्यांनी लोकांना सांगितलं असतं, पटवून दिलं असतं. त्यांनी दिलेलंच आहे खरं तर.
लेखनामध्ये दिलेलंच आहे सगळं त्यांनी. पण तुम्ही निर्भय झालं पाहिजे यासाठी नक्कीच सांगितलं असतं त्यांनी. आणि मग ते सध्याचं जे उपकरण आलेलं आहे सतत हातात आहे त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्याच्याऐवजी जितका वेळ ते घेतात त्याच्या निदान 1 दशक तरी नाम घ्या असं सांगितलं असतं समर्थांनी असं मला वाटतं. दासबोधातली अशी कोणती शिकवण आहे की जी शाळांमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. पहिलं म्हणजे यत्न तो देव जाणावा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केलंच नाही तर होणार कसं? साधं कागद पडलेलं पण तो उचलून नाहीच टाकला तर तो तिथेच राहणार ना. आधी करायला पाहिजे. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. अवगुण सोडता येतात आणि अभ्यास करून उत्तम गुण प्राप्त करून घेता येतात. तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. आणि अचूक यत्न करा हे पण सांगता येईल. नुसतं यत्न नाही, म्हणजे त्याला अॅक्युरेसीची जोड पाहिजे, म्हणजे नुसता एक्सपिरियन्स नाही, त्याला एक्सलन्सची जोड पाहिजे असं समर्थांना अभिप्रेत आहे. बरोबर. बरं, मला काही रॅपिड फायर आहेत, दोन्हीपैकी एक निवडा. श्रवण की मनन? मनन. भक्ती की ज्ञान? भक्तियुक्त ज्ञान खरं म्हणजे. ओके. कारण जगी जाणता भक्त होऊन राहे असं म्हटलेलं आहे. आणि मननामध्ये सुद्धा श्रवण केली ते फळ, नंतर मग मनन आहे. क्रिया पालट येतात. क्रिया पालट येतात. पण कधी नुसतं ह्या कानाने ऐकून तिकडे सोडून दिलं तर त्याला किंमत नाही. म्हणून मनन जास्ती महत्वाचं आहे. आणि मनन कधी होणार आहे? श्रवण केल्याशिवाय मनन होणारच नाही. त्यामुळे श्रवण करायलाच पाहिजे, पण मनन जास्ती महत्वाचं आहे. म्हणून तो मी निवडला. संत संग की एकांतामधली साधना? काही एकांत, काही लोकांत, ऐसा कंठ जावा काळ असं समर्थांनीच म्हटलेलं. त्यामुळे संत संगती हवीच. आणि पण संत संगती होत नाही. एकांतामध्ये कार्याची दिशा ठरते. काही उपाययोजना करतात ज्या त्यांनी शिवाजी महाराजांसाठी राबवल्या. एकांतामध्येच सगळ्या खलबती आणि ह्याचं उपाय मिळाले. त्यामुळे संत संगती तर महत्वाचीच आहे, प्रश्नच नाही. नामस्मरण की ध्यान? नामस्मरण. प्रपंच की परमार्थ? परमार्थच. समाधान की यश? समाधान. सेवा की साधना? सेवा. गुरु कृपा की आत्मप्रयत्न? गुरुकृपा. दासबोधामधील तुमचा वैयक्तिक आवडता समास कोणता? परमार्थ लक्षण. परमार्थ लक्षण. ब्रह्मनिरूपण किंवा परमार्थ लक्षण. ब्रह्मनिरूपण. ब्रह्मनिरूपण 3-4 ठिकाणी आहे ब्रह्मनिरूपण. पण ते वाचताना आनंद होतो. म्हणजे छान. एका वाक्यात सांगा समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. त्यांची खूणच ती आहे. आणि समर्थांच्या एका ओवीत जीवनाचा सार सांगायचा झाला तर तुम्ही कोणती ओवी निवडा? समर्थांच्या जीवनाचा सार. समर्थांच्या जीवनाचं सार एका ओवीमध्ये सांगितल्यानंतर, सारे करणे जगदीश्वराचे, कवित्व काय मनुष्याचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. त्यांनी म्हणजे आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे मला तरी माहिती नव्हतं आतापर्यंत. आत्माराम, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक, आरत्या, काही अभंग, इतकं ज्ञान होतं लोकांना. हे त्यांनी लिहिलंय. काही थोडी भारुडं लिहिलेत. पण धुळ्याला जर का आपण गेलो वाग्देवता मंदिरामध्ये तर 3000च्या वर अभंग आहेत समर्थांनी रचलेले. कितीतरी भारुड आहेत. 82च्या वर आरत्या केलेल्या आहेत. मानपंचक आहेत. ओवी शतक आहेत. प्रचंड साहित्य लिहिलेलं आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. एका आयुष्यामध्ये ह्या माणसाने हे कधी लिहिलं तरी उपलब्धता काही नाही कशाची. टेबल खुर्ची बसायला आहे, केव्हाही चहा मिळतोय, लाईट आहे, अशी काही परिस्थिती नाही, तरी इतकं प्रचंड लिखाण केलंय. आणि त्याच्यात कढी म्हणजे तो म्हणतोय की सारे करणे जगदीश्वराचे. आणि कवित्व काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. केवढी नम्रता आहे हो. मी नाहीच केलं काहीच नाही केलं. त्यांना माहितीये मी करता मनसे दुःखी नाही. म्हणजे ते एवढं करून सुद्धा हे बोलता येत आहे. अहो एवढंच आम्ही काही केलं तर आम्ही लगेच हो मी केलं. ताई, खरा आनंद काय? परमानंद हाच खरा आनंद. परब्रह्म प्राप्ती ह्याच्यासारखा आनंद नाही दुसरा. सर्वात मोठा शत्रू? आपलं मनच. सर्वात किंवा अहंकार म्हणा. अहंकार हा सगळ्यात. नाही, मी ऍक्च्युली पर्यायामध्ये तेच दिलं होतं. सर्वात मोठा शत्रू अहंकार की अज्ञान? अहंकार जास्त.
अज्ञान तरी निवळतं, अहंकार कमी होत नाही पटकन. अज्ञान निदान कसं मावळतं ज्ञान झालं की, पण अहंकार ज्ञान झाल्यानंतर सुद्धा राहतो, म्हणून तो मोठा शत्रू आहे. सर्वात मोठी संपत्ती पैसा की संतोष? पैसा की संतोष. संतोष, समाधानासारखी समाधानी वृत्ती, त्याचे भगवंताची वस्ती. साधकासाठी सर्वात महत्वाचं काय, श्रद्धा की सातत्य? श्रद्धायुक्त सातत्य. सातत्ययुक्त श्रद्धा नाही, श्रद्धा आधी, युक्त सातत्य. श्रद्धा आधी पाहिजे. श्रद्धेशिवाय सातत्य राहूच शकत नाही. श्रद्धेने त्यांनी सातत्य केलं पाहिजे. मोक्षाचा सर्वात सोपा मार्ग, मोक्ष मिळवण्याचा? मोक्ष म्हणजे काय मुळात ते कळलं पाहिजे. मोक्ष म्हणजे बंधन रहित अवस्था. म्हणजे आत्ता सुद्धा, ह्या क्षणी सुद्धा मी मुक्तच आहे. का? ही बाकीची जी बंधनं मी जर का मनाला लावून घेतलेली आहेत, ती जर का तोडली म्हणजे तात्पुरती नाही, कायमची बंधनं. भ्रांती आहे, भ्रम आहे, मी देह आहे, हे विश्व खरं आहे, हे सगळे भ्रम आहेत. ह्याच्यातून सुटून परब्रह्म तत्व हे एकच आहे, आणि ते आणि मी एकच आहे, ही स्थिती म्हणजे मोक्ष स्थिती आहे. खरा गुरु कसा ओळखावा? गुरु निश्चय, गुरु लक्षण सांगितलेलं आहे. पण जो अज्ञान निवळतो, आता पाहिलं आपण, तो एक शत्रू आहे. अज्ञान निवळतो जो, म्हणजे शिष्याला काय करतो, परब्रह्म तत्व शिकवतो आणि त्याला परब्रह्माची प्राप्ती करून देतो, तो खरा गुरु. म्हणजे सद्गुरु. गुरु आणि सद्गुरु मध्ये फरक आहे. सांगा ना. कारण खूप आता चाललंय, लोक वेगवेगळ्या पद्धतीची सोंगडोंग घेऊन येऊन मीच गुरु हो ना म्हणतात. आता जो गाणं शिकवणारा तो गुरु आहे. आई माझा गुरु आहे पहिला. चालायला शिकवते बिचारी, खायला भरवते. तसे गुरु खूप आहेत, पण सद्गुरु एकच. तो एकच की जो मला पूर्णत्वाला नेतो, परब्रह्म तत्व शिकवतो. आणि म्हणून संत आणि सद्गुरु मध्ये पण फरक आहे. गुरु आणि सद्गुरु मध्ये जसा फरक आहे, तसा संत आणि सद्गुरु मध्ये पण फरक आहे. संत म्हणजे सद्गुरु असतातच. मला गजानन महाराजांची पोथी मी वाचते, मी त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे, मी त्यांचं सगळी साधना करते, तर गजानन महाराजांची मी अनुग्रहित आहे, मी शिष्य आहे, ते माझे सद्गुरु आहेत. यांना गजानन महाराजांविषयी काही वाटत नाही. म्हणजे इतकं प्रेम ते आहेत बाबा. सद्गुरु शेगावला आहे, देऊळ छान व्यवस्था असते, आम्ही जाऊन आलेलो आहोत, एवढं. त्यांच्यासाठी ते संत आहेत. आलं का लक्षात? त्यांच्यासाठी ते संत आहेत, माझ्यासाठी सद्गुरु आहेत. काणे महाराज हे माझे सद्गुरु आहेत. तुम्ही जाऊन देऊळ बघून याल, चांगले संत होते हो, फार खूप कार्य केलंय, त्याला संत म्हणायचं. म्हणजे पाऊस जसा पडतो की नाही, पाऊस बघत नाही कुठे पडायचा, तो सगळीकडे पडतो, तसं संत सगळीकडे कृपा करतात. आणि सद्गुरु मात्र धरूनच घेतो त्याला, शिष्याला, त्याला परमार्थालाच लावतो, परब्रह्म प्राप्ती करूनच देतो. ह्या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी त्याचा हात सोडत नाही. त्याला सद्गुरु म्हणायचं, सोप्या भाषेत सांगायचं तर. आता एका शब्दात मला उत्तर द्या. प्रभू श्रीराम काय? प्रभू श्रीराम म्हणजे काय करायचं? एका शब्दात उत्तर. एका शब्दात, सर्व गुण संपन्न पुरुषोत्तम. सद्गुरु, परमदैवत, परमात्मा. भक्ती, श्रेष्ठ. अहंकार, अत्यंत वाईट. माया, लपवणारी आणि लपणारी पण. म्हणजे ब्रह्मावरती जी आवरण घालते, दाखवत नाही तुम्हाला, ब्रह्म झाकून ठेवतं, ती पण माया. संसार, सरणारा. संसार मुळी ना सखा, असंच म्हणतात समर्थ. मोक्ष, फिका करताची फिका होत जातो. दासबोध. नाही, मोक्ष तुम्ही विचार, त्याच्या आधीच मी सांगितलं. संसार तुम्ही म्हणालात ना, संसार मुळात नासका म्हणाल, त्याचं पुढचं वाक्य मी पूर्ण केलं. तो फिका करता फिका होत जातो. त्याच्या काय विचार, त्याच्याकडे लक्ष नव्हतं माझं. मोक्ष म्हणालात का? मोक्ष सायुज्य मुक्तीच. सायुज्यता. दासबोध एका शब्दात, सर्वस्व, प्राण. श्वास, प्राणच. समर्थ, सद्गुरु, परमदैवत, आत्मा, संपूर्ण.
तर धन्यवाद ताई, तुम्ही साजूक तूप या चॅनलवरती आलात आणि खूप अमूल्य वेळ दिलात आमच्यासाठी आणि अमूल्य असं मार्गदर्शन झालंय. आमचे श्रोते माझ्या आहेत. अल्पबुद्धीने जे काही समर्थाने सुचवलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारः वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम. धन्यवाद.